शिक्षण अधिकारी कादर शेख यांचा पदभार काढून नव्याने रुजू झालेल्या परिवीक्षाधीन शिक्षणाधिकाऱ्यांना स्वतंत्र पदभार देण्यात आला आहे. नव्या अधिकाऱ्यांनी आजपासून कामकाजही सुरू केलंय. त्यांचं जोरदार स्वागतही करण्यात आलं. मात्र कार्यालयाच्या बाहेर अजूनही कादर शेख यांच्या नावाचीच पाटी झळकत असल्याचं चित्र आहे. आतमध्ये नवे शिक्षणाधिकारी कामकाज करत आहेत आणि बाहेर मात्र जुन्याच अधिकाऱ्यांचं नाव. कामानिमित्त शिक्षण विभागात येणाऱ्या नागरिकांना त्यामुळे एकच प्रश्न पडतोय, नेमके शिक्षणाधिकारी कोण? बाब छोटी वाटत असली तरी जिल्हा परिषदेच्या महत्त्वाच्या शिक्षण विभागात अशा प्रकारचा संभ्रम निर्माण करणारा फलक कायम राहणं ही गंभीर बाब नाही का? नवा अधिकारी रुजू झाला, पदभार स्वीकारला, स्वागत झालं, मग जुन्या अधिकाऱ्याच्या नावाची पाटी काढण्यासाठी प्रशासनाला एवढा वेळ का लागतोय? ही केवळ नावाची पाटी आहे की प्राथमिक शिक्षण विभागाच्या निष्काळजी कारभाराचं जिवंत उदाहरण? संबंधित अधिकाऱ्यांना आपल्या कामाचं गांभीर्य नाही का? नागरिकांच्या मनात निर्माण झालेल्या या संभ्रमाला जबाबदार कोण? नवा पदभार, नवा अधिकारी, पण पाटी मात्र जुनीच. आता तरी प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.